This one is the third step, that is electron transport system, किंवा याला you can say oxidative phosphorylation. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं देखील म्हटलं जातं. सी फ्रेंड्स, इन दिस स्टेप the glucose molecule which is completely oxidized in this step and the ATPs are generated. तर ही शेवटची स्टेप आहे की या शेवटच्या स्टेपमध्ये त्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं कम्प्लीट ऑक्सिडेशन केलं जातं. ओके, आता सुरुवातीचे जे काही दोन स्टेज आहेत त्या दोन स्टेजमध्ये पार्शियली ऑक्सिडाइज केलेलं जे ग्लुकोज असेल त्या ग्लुकोजला फर्दर वर्ड्स किंवा ग्लुकोजचं पहिल्या स्टेपमध्ये कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये झालं. पायरुविक ॲसिड जे आहे त्याचं पायरुविक ॲसिड सुरुवातीच्या ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये, नंतर सेकंड स्टेपमध्ये या पायरुविक ॲसिडचं ॲसिटायलेशन होऊन इट विल एंटर्स इन टू दी क्रेब्स सायकल, राईट. क्रेब्स सायकलमध्ये एंटर झाल्यानंतर मग याचं फर्दर वर्ड्स ऑक्सिडेशन होतं, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्यातनं, आणि मग पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन होऊन इट विल ऑक्सिडाइज अँड अगेन ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज कन्व्हर्टेड. याप्रमाणे थर्ड स्टेपमध्ये या ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होण्यासाठीची ही थर्ड स्टेप आहे महत्त्वाची, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं ज्याला म्हणायचं. सो दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज टर्मिनल ऑक्सिडेशन सिस्टीम और इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. काय म्हणायचं याला? टर्मिनल ऑक्सिडेशन किंवा शेवटची स्टेप आहे, टर्मिनल स्टेप आहे, और यू कॅन से इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, और ऑल्सो इट इज नोन ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सो विच इज द लास्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. जे काही एरोबिक रेस्पिरेशन आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याच्यातली ही लास्ट स्टेप आहे की ज्यामध्ये ॲक्च्युअल एनर्जी इज रिलीज. जे काही ATP आहे जास्ती प्रमाणामध्ये हे ATP या स्टेपमध्ये रिलीज होतात, तयार होतात. So the process of synthesis of ATP during the oxidation of coenzyme in electron transport system of aerobic respiration, it is called as oxidative phosphorylation. पहा याच्यामध्ये होतं काय की क्रेब सायकलमध्ये तयार झालेलं जे काही कोएन्झाईम आहेत, ठीक आहे नाही, ॲसिटायलेशन झालं सुरुवातीला, ॲसिटाईल कोएन्झाईम्स तयार झाले होते सुरुवातीला, या ॲसिटाईल कोएन्झाईम्स ॲक्सेप्ट केले क्रेब सायकलमध्ये आणि त्या दरम्यान कोएन्झाईम्स त्या ठिकाणाहून रिलीज होतात, बरोबर. मग या कोएन्झाईमचं या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं आणि या दरम्यान ATP जे आहेत हे सिंथेसाइज केले जातात किंवा ATPs तयार होतात. या प्रोसेसला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा जनरली ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. So this type of electron transport system of aerobic respiration is called as oxidative phosphorylation. So it takes place in the Christie and F1 particles of the mitochondria. पहा सुरुवातीला सेकंड जी काही स्टेप आपण पाहिलं, ग्लायकोलायसिस जी आहे ती सायटोप्लाझम मध्ये झाली. सेकंड जी आहे क्रेब सायकल जे येते ते मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये, म्हणजे जे काही आतमध्ये जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये ती रिॲक्शन झाली. आणि आता ही तिसरी रिॲक्शन जी आहे ती ॲक्च्युअली मायटोकॉन्ड्रियाचं जे काही आपण सुरुवातीला स्ट्रक्चर पाहिलेले पहा, हे जे काही मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे या मायटोकॉन्ड्रियाच्या या क्रिस्टीवरती असणारे जे काही F1 पार्टिकल्स आहेत, या F1 पार्टिकलमध्ये आपल्याला ही टर्मिनल ऑक्सिडेशनची रिॲक्शन झालेली आपल्याला पाहायला. So it takes place in the Christie and F1 particles of that mitochondria. So where the two hydrogen atoms are liberated from the reduction of, or from these, they reduce coenzymes NADH2 or NADPH2, and during the glycolysis and oxidative decarboxylation and Krebs cycles of aerobic respiration travels through the FAD and cytochromes. So each with oxidation reduction potentials and finally oxidized by the free molecular oxygen to form water molecules. तर साधारणतः ह्या प्रत्येक स्टेपमध्ये, म्हणजे आधीच्या ज्या काही दोन स्टेप आहेत या स्टेपवरतीच आधारित ही शेवटची स्टेप आहे टर्मिनल ऑक्सिडेशनची, आणि त्यानुसार या दरम्यान आपल्याला ATPs तयार झालेल्या पाहायला मिळतात. सो देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज द टर्मिनल ऑक्सिडेशन. So this involves number of coenzymes like NAD, FAD,
अँड सिरीज ऑफ सायटोक्रोम्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही को एन्झाईम्स आहेत, या को एन्झाईम्सचा या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणून हे वेगळ्या प्रकारचे जे काही को एन्झाईम्स अगोदर जे काही तयार झाले, समजा क्रेब सायकलमध्ये म्हणा किंवा ग्लायकोलायसिसमध्ये NAD किंवा FADच्या स्वरूपामध्ये, याचं या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं. आणि याचबरोबर सायटोक्रोमची जी काही सिरीज आहे ही या ठिकाणी वापरली जाते. सो दे आर युटिलाइज ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. सायटोक्रोम B असेल, सायटोक्रोम C असेल, सायटोक्रोम A3 किंवा सायटोक्रोम A आहे, हे जे काही सायटोक्रोम आहेत, हे सायटोक्रोम काय करतात, यात तयार होणारे जे काही इलेक्ट्रॉन असतील शेवटची, आता नावच काय दिले आपण, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. इलेक्ट्रॉन जे आहे ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होत जातात. जसं आपण सुरुवातीला फोटोफॉस्फोरायलेशन पाहिलं होतं, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन किंवा नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आपण पाहिलं. त्यामध्ये होतं काय की ATPs तयार होतात, पण हे ATP तयार होण्यासाठी या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत ते एक्झायटेड क्लोरोफिल पिगमेंटकडून लिबरेट होतात आणि नंतर मग त्या या प्रकारच्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर सिस्टीमकडनं पास होत जातात. म्हणजे सायटोक्रोम B6 पासून सायटोक्रोम A अशा प्रकारे ते ट्रॅव्हल होतील आणि त्या दरम्यान मग ATP तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वापरून ATP सिंथेसाइज केलं जातं. लक्षात आलं, साधी सोपी प्रोसेस आहे. जशी की फोटोसिंथेसिसमध्ये सुरुवातीला लाईट रिॲक्शनमध्ये प्रोसेस आहे, फोटो फॉस्फोरायलेशन आपण ज्याला म्हटलंय, त्याच प्रकारची थोडक्यात या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन होणार आहे, याला म्हटलंय फॉस्फोरायलेशन. ओके, यामध्ये NAD किंवा FAD जे आहेत या कोएन्झाईमचं ऑक्सिडेशन होईल आणि या दरम्यान इलेक्ट्रॉन जे काही लिबरेट होतील हे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर चेनकडनं पास होत जातात आणि दरम्यान ATP मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात. आता ते कसे होतात ते आपल्याला पाहायचं. सो इन दी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, फर्स्टली इट स्टार्ट विथ ऑक्सिडेशन ऑफ NADH2. या NADH2 चं ऑक्सिडेशन होईल आणि इट विल कन्वर्टेड इनटू NAD. सो NAD इज अवेलेबल. Now these in which they release hydrogen ion, hydrogen which is accepted by FAD and get reduced to the FADH2. या दरम्यान जो काय हायड्रोजन या NADH2 मधून रिमूव्ह झाला, रिलीज झालेला आहे, तो हायड्रोजन या ठिकाणी FADने ॲक्सेप्ट केला आणि त्याचं कन्व्हर्जन FADH2 मध्ये झालं. अँड ड्युरिंग दिस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन, एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ ATP. या दरम्यान जे काही ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिॲक्शन होत असते, सुरुवातीला ऑक्सिडेशन झालं NADH2चं कन्व्हर्जन NAD मध्ये झालं आणि नंतर मग रिडक्शन झालं FADचं, इट विल रिड्यूस इनटू FADH2. लक्षात येते का, FADH2चं रिडक्शन, FADH2 मध्ये रिडक्शन झालं FADचं. मग या ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनच्या दरम्यान ATP मॉलिक्यूल सिंथेसाइज होतात, म्हणजे एनर्जी क्रिएट होते आणि ही एनर्जी रिलीज झालेली जी आहे ती ATPच्या स्वरूपामध्ये स्टोअर होते. आफ्टर दॅट these FADH2 which is oxidized with the removal of hydrogen. पुन्हा आता ह्या FADH2चं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार पहिल्या NADH2 सारखं. So it release again hydrogen, it split into two hydrogen ions and two electrons, and these electrons are furtherward transport or accepted by electron acceptor. So along with two protons they enters in the matrix and two electrons are transferred through the series of electron carrier. बरोबर, या दरम्यान काय काय तयार झालं तर हायड्रोजन वेगळा झाला, हा जो काही रिलीज झालेला हायड्रोजन जो आहे या हायड्रोजनचं स्प्लिटिंग होईल, त्यापासून हायड्रोजन आयन्स तयार होतील, दोन इलेक्ट्रॉन तयार होतील, दोन प्रोटॉन्स तयार होतील. बरोबर, मग हे दोन प्रोटॉन जे आहेत हे दोन प्रोटॉन जे ते मॅट्रिक्समध्ये, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये एंटर होतात आणि जे काही इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन ते इलेक्ट्रॉन कॅरियर सिरीज किंवा जी काही सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर आहे याच्या थ्रू ते ट्रान्सफर झालेले आपल्याला पाहायला मिळतील. लाईक दे आर ॲक्सेप्टेड बाय सायटोक्रोम्स, लाईक सायटोक्रोम B, सायटोक्रोम C, सायटोक्रोम A और सायटोक्रोम A3. या वेगळ्या प्रकारचे सायटोक्रोम त्या इलेक्ट्रॉनला काय करतील, ॲक्सेप्ट करतील आणि त्या दरम्यान पुन्हा आपल्याला काही एनर्जी तयार झाली आपल्याला पुढे पाहायला मिळते. सो द इलेक्ट्रॉन आर ट्रान्सफर्ड through the different cytochromes by successive oxidation and cytochromes get reduced. ओके, सायटोक्रोम जे ते रिड्यूस होतात आणि या दरम्यान यू कॅन ऑब्झर्व ड्युरिंग दिस ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स सफिशियंट एनर्जी इज रिलीज ॲट टू प्लेसेस टू फॉर्म दी ATP. म्हणजे याप्रमाणे हे जे काही आयन्स जे आहेत हे याचं रिडक्शन ऑक्सिडेशन होईल आणि त्या दरम्यान हे जे काही इलेक्ट्रॉन
ट्रान्सफर होतात, या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी त्या ठिकाणी क्रिएट होत असते, बरोबर. इलेक्ट्रॉन वाहतात या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता जसं इलेक्ट्रिसिटी वाहते, वीज वाहते तारेतून. वीज वाहताना होते काय की मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात आणि ते जी काही एनर्जी असते त्यामुळे हीट सुद्धा निर्माण होऊ शकते, हीट निर्माण होते बऱ्याच वेळेला. ही जी काही एनर्जी आहे ही एनर्जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होते आणि ही एनर्जी पुन्हा लगेच एटीपी मध्ये म्हणजे केमिकल स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केली जाते किंवा स्टोअर करून ठेवली जाते. सो 1 ATP इज फॉर्म बिटवीन दी सायटोक्रोम बी अँड सायटोक्रोम सी. पहिला एटीपी कुठे तयार झाला, सायटोक्रोम बी किंवा सायटोक्रोम सीच्या दरम्यान ज्या वेळेला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल त्यावेळेला एक एटीपी तयार झाला. अनदर एटीपीज आर फॉर्म बिटवीन दी सायटोक्रोम ए, सायटोक्रोम A3, ओके, and finally cytochrome A3 is oxidized by donating its electron. शेवटी मात्र मग या सायटोक्रोम A3 कडे जे काही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होतील ते इलेक्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सिडाइज होतील, सॉरी ती सायटोक्रोम A3 जे आहे ते ऑक्सिडाइज होईल आणि त्यामुळे मग त्याचे इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूट्रल होतील किंवा इट विल डोनेट दी इलेक्ट्रॉन itself. Then thus the oxidation of one molecule of redox NADH2, oxidation of one molecule of reduced NADH2 will result in the formation of 3 ATP. सुरुवात कुठून झाली, NADH2 चं रिडक्शन होण्यापासून, सॉरी ऑक्सिडेशन होण्यापासून. त्याचं ऑक्सिडेशन झालं NADH2 चं, it will converted into NADH where hydrogen ion is released. These hydrogen ion is accepted by FADH2 and it will get reduced into FAD. या दरम्यान साधारणतः 3 ATP जे आहे ते तयार झाले आपल्याला पाहायला मिळतात. सो नेक्स्ट स्टेप जी आहे, where the oxidation of FADH2 will lead to synthesis of 2 ATP molecules and 3 ATP molecules are synthesized during the oxidation of FADH2, बरोबर. अशा प्रकारे ATP या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात. मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः याप्रमाणे एका सायकलला ठराविक नंबरचे ATP या ठिकाणी आपल्याला तयार झालेले आपल्याला दिसते. तर मग ज्या वेळेला ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन जो आहे विच इज रिड्यूस्ड and reduced oxygen combines with the two ions from the matrix to form water molecules. So with the synthesis of ATP, म्हणजे या दरम्यान ज्या वेळेला रेस्पिरेशन होणार आहे या प्रकारे एटीपी तयार होणार, तर त्याच दरम्यान याप्रमाणे वॉटर मॉलिक्यूल सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले आपल्याला दिसतात. and therefore it is called as oxidative phosphorylation. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं का म्हटलंय, या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे ॲटमॉस्फिअर मधला हा या ठिकाणी वापरला जातो, त्याचं रिडक्शन होतं आणि हा ऑक्सिजन जो आहे तो हायड्रोजन मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो, हायड्रोजन आयन सोबत कंबाईन होतो आणि त्यापासून वॉटर मॉलिक्यूल्स तयार होतात, बरोबर. सायमल्टेनियसली ज्या वेळेला एटीपी तयार होतात त्यावेळेला. आणि म्हणून मग या रिॲक्शनला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं म्हटलं, बरोबर. सुरुवातीला आपण बघा फोटोसिंथेसिसच्या लाईट रिॲक्शनमध्ये फोटो फॉस्फोरायलेशन असं म्हटलं का, तर त्या ठिकाणी फोटो मीन्स व्हॉट, सनलाईट. सनलाईटचा वापर करून त्या ठिकाणी एटीपी तयार होतात क्लोरोफिल पिगमेंटवरती, किंवा ज्याला पिगमेंट सिस्टीम आपण म्हटलंय, सायक्लिक आणि नॉन सायक्लिक पद्धतीने या ठिकाणी ते एटीपी तयार होतात, म्हणून त्याला फोटो फॉस्फोरायलेशन असा शब्द आहे. तर शब्दामध्ये बरंचसं काय आहे बघा, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मीन्स व्हॉट, की ऑक्सिजन इज utilized to reduce and these oxygen is combines with the hydrogen ions, it will produce water molecules along with the ATP. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम कॅरी आउट झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर खाली डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन दाखवले पाहिजे. जसं सुरुवातीला काय आलं, NADH2 जे आहे हे NADH2 चं ऑक्सिडेशन झालं आणि इट विल कन्व्हर्टेड इनटू NAD. ही पुन्हा कन्व्हर्सिबल आहेत, म्हणजे पुन्हा NADचं रिडक्शन होईल, पुन्हा NADH2 तयार होईल, लक्षात घ्या. सुरुवातीला पहिल्यांदा काय आलं, NADH2 विल गेट ऑक्सिडाइज अँड कन्व्हर्टेड इनटू NAD अँड मीन व्हाईल द ATPs आर जनरेटेड, बरोबर. मग पुन्हा या दरम्यान जे काही H2 आयन्स रिमूव्ह झालेले आहेत, हे H2 आयन्स दे आर ऍक्सेप्टेड बाय FAD आणि FAD गेट रिड्यूस्ड कन्व्हर्टेड इनटू FADH2. पाहिलं अशी उलटी रिॲक्शन झाली, म्हणजे इकडनं FAD रिड्यूस झाला आणि इकडनं NADH2 चं ऑक्सिडेशन झालं. याचप्रमाणे होत जाणार आहे. तर याप्रमाणे FADH2 तयार झाला. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, या FADH2 चं काय होणार आहे, पुन्हा ऑक्सिडेशन होईल, ओके.
ऑक्सिडेशन होत असताना, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन यासोबत मिळाले, and it will again converted into FAD, and where the hydrogen is removed and these हायड्रोजन जो आहे तो स्प्लिट होतो. त्या हायड्रोजन पासून इलेक्ट्रॉन आणि दोन प्रोटॉन्स वेगवेगळे होतात. प्रोटॉन जे ते मॅट्रिक्स रिजनमध्ये मर्ज होतील, पण इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स या नेक्स्ट सायटोक्रोम बी जो आहे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे तो, या इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरकडनं हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी ऍक्सेप्ट केले जातात अँड इट विल ऑक्सिडाइज टू प्रोड्यूस एटीपी. पुन्हा या ठिकाणी एटीपी तयार झाला. मग पुन्हा हे इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट सायटोक्रोम सी कडे पास होतील, त्याचं रिडक्शन ऑक्सिडेशन होईल. आणि या रिडक्शन ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये जसं की सायटोक्रोम बी, सायटोक्रोम सी, सायटोक्रोम ए, त्यानंतर शेवटी सायटोक्रोम A3 कडे हे इलेक्ट्रॉन्स आले. दरम्यान याप्रमाणे एटीपीज तयार झाले. बरोबर. त्याचं पुन्हा रिडक्शन झालं की पुन्हा इट विल कन्वर्टेड इनटू पॉझिटिव्ह चार्ज. सो लास्टली शेवटी मात्र मग सायटोक्रोम A3 कडे काय होणार आहे, याचं ऑक्सिडेशन होईल अँड दे विल रिलीज दी इलेक्ट्रॉन्स, अँड दीज इलेक्ट्रॉन्स किंवा हायड्रोजन आयन्स जे आहेत हे हायड्रोजन आयन्स ऑक्सिजन सोबत या ठिकाणी मिक्स होतात आणि मग त्यापासून H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारची ही सिस्टीम आहे, लक्षात. आता थोडक्यात जर सांगितलं या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे सिग्निफिकन्स काय, काय नक्की इम्पॉर्टन्स आहे, तर या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये जवळपास 34 ATP आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतील. 34 ATP's molecules are synthesized due to oxidation of 10 NADH2 molecules and 2 FADH2 molecules. They are synthesized by the breakdown or oxidation of one molecule of glucose. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल सुरुवातीपासून जो काही ऑक्सिडेशन होत गेलं त्याचं पहिल्या स्टेपमध्ये, जसं की ग्लायकोलायसिसमध्ये, क्रेब्स सायकलमध्ये, आणि तयार झालेले जे काही कोएन्झाईम्स आहेत NAD किंवा FAD, त्याचा वापर इकडे नंतर लास्ट स्टेपमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये 34 ATP तयार होतात. ओके. सुरुवातीला दोन म्हणजे क्रेब्स सायकलमध्ये दोन आणि ग्लायकोलायसिसमध्ये नेट 2 ATP असे ते 4 आणि हे 34 असे एकूण 38 ATP एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून तयार झालेले दिसतात. सो इन अन ॲव्हरेज किंवा टोटली एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होऊन या ठिकाणी 38 ATPs सिंथेसाइज झालेले आपल्याला दिसतात. सो इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम यू कॅन ऑब्झर्व दी स्प्लिटिंग ऑफ हायड्रोजन आयन ऑल्सो. जो काही या ठिकाणी हायड्रोजन आयन जो काही शेवटी इथे या ठिकाणी सायटोक्रोम A3 कडनं रिलीज होणार आहे, या हायड्रोजन आयनचं या ठिकाणी काय होणार आहे, ब्रेकिंग होतं, स्प्लिटिंग होतं. अँड इन दिस हायड्रोजन रिमूव्ह फ्रॉम द रिड्यूस्ड कोएन्झाइम do not directly combines with the oxygen, but firstly it will get splitted into protons and electrons, right? And then the only electron passes through the electron carriers and release, and it's stored in the form of ATPs. बरोबर. वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी किती आवश्यक आहे पहा, रेस्पिरेशनसाठी वॉटरची आवश्यकता का आहे, ती यासाठी की त्या ठिकाणी या ठिकाणी जो काय हायड्रोजन आहे हा हायड्रोजन स्प्लिट होतो आणि त्या दरम्यान मग ATP तयार केले जातात. देन इट प्रिव्हेंट डॅमेज ऑफ द सेल. In this mechanism, energy is released in control and stepwise manner to prevent the damage of the cell. म्हणजे पाहता एकदम मोठ्या प्रमाणामध्ये एकाच पाथवेमध्ये जर काही 38 ATP तयार होत असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये ही एनर्जी बाहेर पडणार आहे, हीट बाहेर पडणार आहे. या एनर्जीमुळे बाकीचे मटेरियल जे आहे किंवा बाकीचे ऑर्गेनेल्स जे आहेत, एन्झाईम्स आहेत, हे डिग्रेड होऊ शकतात. म्हणून मग आपल्याला नॅचरली असं बघायला मिळतं की स्टेप बाय स्टेप या धीम्या गतीनं म्हणा किंवा 1 2 3 वेगवेगळ्या स्टेपमध्ये याप्रमाणे प्लांटच्या सेलमध्ये एनर्जी मॉलिक्युल्स किंवा ATP तयार झालेले दिसतात. सो दे प्रिव्हेंट डॅमेज ऑफ द सेल, राईट. सो मेकॅनिझम ऑफ दिस एनर्जी इज रिलीज इन कंट्रोल मॅनर स्टेप बाय स्टेप अँड इट प्रिव्हेंट डॅमेज ऑफ द सेल. हा एक त्याचं सिग्निफिकन्स आपल्याला सांगता येतं. त्यानंतर चौथा आहे की सिंथेसिस ऑफ वॉटर. शेवटी पुन्हा या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. So at the end of electron transport system, hydrogen added to molecular oxygen. जे काय हायड्रोजन या ठिकाणी ऑक्सिडेशन मधून रिमूव्ह होणार आहे, हा हायड्रोजन आयन या ठिकाणी मॉलिक्युलर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो
आणि या ठिकाणी H2O म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स आर गेट सिंथेसाइज, वॉटर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार होईल. तर मग आता या ठिकाणी झालं काय की रेस्पिरेशनमध्ये ॲज अ बाय प्रॉडक्ट म्हणून वॉटर मॉलिक्यूल, त्याचबरोबर क्रेब सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा क्रेब सायकलच्या अगोदर कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, आणि महत्त्वाचं म्हणजे एनर्जी जी काही रिलीज होते ती एनर्जी जी आहे ती ATPच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट होते किंवा ATPच्या स्वरूपामध्ये तयार होते, ती त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. तर अशा प्रकारचं हे मेकॅनिझम आपल्याला रेस्पिरेशनमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, याप्रमाणे आता कम्प्लीट रेस्पिरेशन झालं आणि 38 ATP साधारणतः एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून तयार झाले. पुन्हा प्रत्येक ग्लुकोज मॉलिक्यूल पासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ATP तयार होतील आणि ते त्याप्रमाणे त्या मेकॅनिकल वर्कसाठी वापरले जातात किंवा मेटाबॉलिक वर्कसाठी वापरले जातात. आता दुसरा एक कॉन्सेप्ट या ठिकाणी बघा शेवटची, की ज्याला म्हटलंय रेस्पायरेटरी क्वेशन. रेस्पायरेटरी क्वेशन म्हणजे काय, की हा एक रेशो आहे की या रेशोवरून असं सांगता येतं की किती प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी इव्हॉल्व्ह झाला आणि किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन जो आहे तो वापरला गेला रेस्पिरेशनसाठी. ओके, या रेशोला या ठिकाणी रेस्पायरेटरी क्वेशंट असं म्हटलं जातं. मग आता हा रेशो जो आहे, हा रेशो वेगवेगळ्या वेगवेगळ्या ग्लुकोज मॉलिक्यूल असेल, कार्बोहायड्रेटचे जे काही वेगळे प्रकार आहेत, जसं स्टार्च असेल, त्यानंतर फॅटी ॲसिड असतील समजा, किंवा वेगळे जे काही मटेरियल ज्याचं ऑक्सिडेशन होणार आहे, ज्याचं रेस्पिरेशन होणार आहे, त्यावरती हा रेशो वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. सो व्हॉट इज द रेस्पिरेटरी क्वेशन? Quotient is the ratio between the volume of carbon dioxide given out and oxygen taken in simultaneously by a given weight of the tissue in a given period at standard temperature and pressure. लक्षात घ्या, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर आहे या दरम्यान किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो रेस्पिरेशनसाठी आणि किती प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जाईल त्या एका समजा ग्लुकोज किंवा एका कार्बोहायड्रेट मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी, या प्रमाणाला किंवा या गुणोत्तराला म्हणायचं रेस्पायरेटरी क्वेशंट. लक्षात आलं? त्याचं इक्वेशन पहा किती सोपं आहे. रेस्पिरेटरी क्वेशंट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ड, त्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह झाला, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन ॲब्झॉर्ब, किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन काय आला ॲब्झॉर्ब झाला. म्हणजे रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन वापरला गेला आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, फोटोसिंथेसिसच्या विरुद्ध रिएक्शन आहे. सो दिस इज वी कॉल्ड एज अ रेस्पिरेटरी क्वेशन आणि इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. कोणता सबस्ट्रेटचं रेस्पिरेशन होणार आहे, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट त्याला म्हणायचं, किंवा अमाऊंट ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन दी रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. त्या रेस्पिरेटरी सबस्ट्रेटमध्ये ऑलरेडी जर काही ऑक्सिजनचं प्रमाण असेल तर या ठिकाणी हा रेशो आपल्याला कमी झालेला आपल्याला पाहायला. So volume of the respiratory quotient is also depends upon whether all oxygen which is used in the respiration, सगळेचे सगळे जे काही ऑक्सिजन मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, हे सगळेचे सगळे मॉलिक्यूल जर काय त्या ठिकाणी वापरले गेले असतील तर हा एक वेगळ्या प्रकारचा रेशो आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. सम ऑफ देम इट इज बिईंग युटिलाइज इन अदर पर्पज ऑल्सो. म्हणजे आता हा जो काही ऑक्सिजन आहे, मॉलिक्युलर ऑक्सिजन, जो काही समजा गॅसेसच्या स्वरूपामध्ये असेल किंवा मग फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेला ऑक्सिजन असेल, हाच ऑक्सिजन या ठिकाणी फक्त रेस्पिरेशनसाठीच नाही तर बाकीच्या इतर ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शनसाठी सुद्धा वापरला जातो. वेगळ्या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार, बरोबर, त्या ठिकाणी ऑक्सिजन वापरलं जाईल. तर मग जे आहे दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ रेस्पिरेटरी क्वेश्चन. इट प्रोव्हाइड्स सम आयडिया अबाउट द टाईप ऑफ सबस्ट्रेट विच इज ऑक्सिडाइज अँड डिग्री ऑफ द एनारोबिक रेस्पिरेशन. बरोबर, याच्यावरून काय लक्षात येतंय की कोणत्या प्रकारचं सबस्ट्रेटला किती ऑक्सिजनची आवश्यकता असते, किंवा मग एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एक अशा प्रकारचं गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळेल, किती प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि किती प्रमाणात ऑक्सिजन जो आहे तो वापरला जातो. सो दिस व्हॅल्यू ऑफ डिफरंट सबस्ट्रेट इज डिफरंट. लाईक सपोज रेस्पिरेटरी क्वेश्चन जर काही समजा कार्बोहायड्रेट असेल, सिंपल कार्बोहायड्रेट जसं ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये, तर या ठिकाणी रेस्पिरेटरी क्वेश्चन जो आहे तो एक असतो. See, carbohydrate are the main respiratory substrate in plant and they are common among the like sucrose, starch, glucose किंवा fructose या स्वरूपामध्ये असेल. याचं जर का रेस्पिरेशन झालं तर या दरम्यान आपल्याला रेस्पिरेटरी क्वेश्चन किंवा
कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह होण्याचं प्रमाण आणि ऑक्सिजन युटिलाइज करण्याचं प्रमाण जे आहे ते सारखं आपल्याला पाहायला मिळतं. वेअर द कार्बोहायड्रेट्स आर यूज द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ड इन इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन ॲब्झॉर्ब. इक्वल अमाऊंट मध्येच आपल्याला दोन्हीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे याचं रेग्युलेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दॅट इज इक्वल्स टू 1. लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेटचं रेस्पिरेटरी क्वेश्चन हा काय असतो, इट इज ऑलवेज 1 इक्वल क्वांटिटी. दुसरा आता घेतला आपण रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. जर काय समजा या ठिकाणी फॅट्स असतात, तर फॅट्स थोडीशी पचायला जड असतात बघा, लक्षात घ्या. त्यामुळे आपण सहजासहजी म्हणतो की आपण आपल्या शरीरावर जास्त प्रमाणामध्ये फॅट साचून दिले पाहिजेत, किंवा एखादा जो काही ज्याच्यावर फॅटी माणूस असेल तर तो त्या ठिकाणी मग त्याचं मेकॅनिझम मेटाबॉलिझम व्यवस्थित चालत नाही, तर त्याला कारण हेच आहे. सो देर आर अबाउट 80% ऑफ अँजिओस्पर्मिक सीड्स दे स्टोअर द फॅट्स. पहा आता जे काही सीड्स आहेत या सीड्स मध्ये फॅट किंवा ऑइल असतात स्टोअर केलेले. शेंगदाणे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सोयाबीन असेल, तूर असेल, यामध्ये काय ऑइली फॅट्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. मात्र या ठिकाणी रेस्पिरेशन होत असताना काहीसा आपल्याला बदल पाहायला मिळतो. सो ॲट दॅट टाइम ऑफ जर्मिनेशन मेजर पार्ट ऑफ दॅट फॅट इज कन्वर्टेड इन टू कार्बोहायड्रेट व्हाईल रेस्ट ऑफ is utilized for respiration. And for respiration, these fats are poor in oxygen, and the proportion of oxygen to carbon in fat which is less as compared to the carbohydrate, and therefore the respiratory quotient of that fat is less than unity. म्हणजे एक पेक्षा कमी आपल्याला या ठिकाणी रेस्पिरेटरी क्वेश्चन या फॅटसाठी पाहायला मिळतो. सी फॉर एक्झाम्पल सिट्रिक ॲसिड ॲज अ फॅट म्हणून, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला याचा रेस्पिरेटरी क्वेश्चन जो आहे तो 0.69 पाहायला मिळतो. तो इट इज लेस दॅन 1. तो ऑलवेज फॅट्स ॲज अ रेस्पिरेटरी सबस्टेट असतील तर त्या ठिकाणी त्याचा रेस्पिरेटरी क्वेश्चन हा जो आहे तो 1 पेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे काय, या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह होण्याचं प्रमाण कमी आणि ऑक्सिजन युटिलाइज किंवा ॲब्झॉर्ब करण्याचं प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जास्त ऑक्सिजन लागतो त्याला ऑक्सिडाइज करण्यासाठी. तिसरी कंडिशन आहे बघा, जर का समजा फॅटी ऍसिड्सचं काही रेस्पिरेशन होणार असेल तर फॅटी ऍसिड मध्ये तुम्ही पाहू शकाल की फॅटी ऍसिड्स मध्ये सुद्धा simple fatty acids such as acetic acid, they liberate equal amount of carbon dioxide, and therefore their RQ or respiratory quotient is also unity or 1. सेम प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा दे आर रिच इन दी ऑक्सिजन. फॅटी ऍसिड जे आहेत, ऍसिटिक ऍसिड, हे ऑक्सिजननी फुलफिल असतात, त्यामुळे त्याला ते काही तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागणार नाही. मग जितक्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागेल तितक्याच प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड त्यातनं बाहेर पडेल. सो देअरफॉर रेस्पिरेटरी क्वेश्चन इज 1. फोर्थ वन इज सपोज रेस्पिरेटरी क्वेश्चन जर काय समजा किंवा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट जे आहे हे ऑर्गॅनिक ऍसिड असेल, एखादा ऑर्गॅनिक ऍसिड सिट्रिक ऍसिड आहे, मग या ठिकाणी मात्र आपल्याला या सिट्रिक ऍसिड मध्ये सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो रिच आपल्याला पाहायला मिळतो. ओके. सो दीज ऑर्गॅनिक ऍसिड्स आर रिच इन ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ऑक्सिजन त्या ठिकाणी रेस्पिरेशनसाठी कमी प्रमाणात लागेल त्याच्या. So the proportion of oxygen to carbon is very high, and the organic acids are used as a respiratory substrate. Less oxygen is required to absorb, and more carbon dioxide is given. ऑर्गॅनिक ऍसिडचं रेस्पिरेशन होत असेल तर जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतात आणि कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन त्या ठिकाणी वापरला जातो ऑक्सिडेशनसाठी. So therefore the RQ of organic acid or respiratory quotient of organic acid is more than 1. मोर दॅन युनिटी. लक्षात ठेवा, एक पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळतं. याचप्रमाणे काही वेगळ्या प्रकारचे काही ऑर्गॅनिक ऍसिड्स बघा, जसं की मॅलिक ऍसिड असेल, सक्सिनिक ऍसिड असेल, यामध्ये देखील आपल्याला हेच प्रमाण पाहायला मिळतं. मॅलिक ऍसिडचा रेस्पिरेटरी क्वेश्चन आहे 1.33, सक्सिनिक ऍसिडचा सुद्धा आहे 1.40, म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे, ठीक आहे. जसं की पहा इथं 4 मॉलिक्यूल आहेत कार्बन डायऑक्साईडची इव्हॉल्व्ह होणार, तर फक्त 3च मॉलिक्यूल या ठिकाणी ऑक्सिजनची वापरली जातात. 8 मॉलिक्यूल जर काही इव्हॉल्व्ह होणार असेल कार्बन डायऑक्साईडचे तर फक्त 7च मॉलिक्यूल ऑक्सिजनचे वापरले जातात. अशा प्रमाणे हे रेस्पिरेटरी क्वेश्चन आहे. शेवटी पहा, समजा सक्युलंट प्लांट असतात काही,
जे जसं की ब्रायोफायलम, पानफुटीची वनस्पती आपण म्हणतो, ॲलोवेरा असेल, निवडुंग असेल किंवा कॅक्टस असेल, अशा प्रकारच्या प्लांटमध्ये आपण पाहिलं की कॅम्प पाथवे परफॉर्म होत असतो. आणि मग या प्रकारच्या प्लांटमध्ये पुन्हा आणखीन आपल्याला वेगळ्या प्रकारे थोडंसं रेस्पिरेशन सुद्धा झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये you can observe these succulent plants are fleshy plant. Succulent plant कसे आहेत? फ्लेशी आहेत. आणि इन सक्युलंट प्लांट सच ॲज यापुन्शिया म्हणजे निवडुंग, ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी किंवा जे काही क्रासुलेसी फॅमिली आहेत त्या सगळ्याचे मेंबर्स, दी कम्प्लीट ऑक्सिडेशन डज नॉट टेक्स प्लेस. या प्लांटमध्ये कम्प्लीट ऑक्सिडेशन होत नाही जसं बाकीच्या प्लांटमध्ये होतं तसं. सो ड्यू टू विच ओनली इंटरमिडिएट प्रॉडक्ट्स आर फॉर्म, जसं की मॅलिक ॲसिड तयार होईल काय. So in which intermediate products are formed without the production of carbon dioxide, and in succulent plant, stomata are open at night, oxygen is absorbed, and intermediate compounds are formed due to partial oxidation, and there is no evolution of carbon dioxide, and thus RQ value of these in succulent plant is mostly zero. अलग लक्षात. म्हणजे अगदी जो काही कार्बन डायऑक्साईड त्यातनं बाहेर पडेल तो लगेच काय ना काही दिवशी कन्वर्ट होईल, त्यामुळे कुठल्याही प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही. तो आतल्यातच प्लांटमध्येच त्या ठिकाणी काय होणार आहे, इतर बाकीच्या कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होईल, मॅलिक ॲसिड असेल किंवा बाकीचे गॅस. सो देअरफॉर in this RQ of succulent plant which is less than 1 or mostly 0. ओके. तर याप्रमाणे हे रेस्पिरेटरी क्वेश्चन आहेत. नंतर पुढे जर तुम्ही बघितलं इथे की आता हे दाखवले पाहिजे मॅलिक ग्लुकोज दाखवले सक्युलंट प्लांटमध्ये. या ठिकाणी जेवढं काही व्हॉल्यूम कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतं तेवढ्याच प्रमाणामध्ये ऑक्सिजन जो येतो ॲब्झर्व होतो, आणि त्या प्रमाणामध्ये हा झिरो असल्यामुळं झिरो या ठिकाणी आपल्याला दिसेल. शेवटी पहा रेस्पिरेटरी क्वेश्चन जर काही समजा अनारोबिक कंडिशनमध्ये जर तुम्ही पाहिलं, अनारोबिक रेस्पिरेशन जर आपण पाहिलं म्हणजे अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, बरोबर ना, ज्या ठिकाणी ऑक्सिजनच उपलब्ध नाही अशा प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण अनारोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं. सो ड्युरिंग दिस अनारोबिक रेस्पिरेशन सर्टन टिश्यूज लाईक कार्बन इज इव्हॉल्व्ड विदाउट दी ॲब्झॉर्प्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन. अनारोबिक रेस्पिरेशन आपण ज्याला म्हणतो, बरोबर. तर मग आता अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे, रेस्पिरेटरी क्वेश्चन जो आहे, रेस्पिरेटरी क्वेश्चन इट इज ऑलवेज इन्फानाइट, राईट. कसा, तर जसं की से फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे आणि त्याचं रेस्पिरेशन होणार आहे अनारोबिक, त्याला ऑक्सिजनच त्या ठिकाणी अवेलेबल होणार नाही. मग अशा वेळेला ज्या वेळेला याचं ऑक्सिडेशन होईल किंवा रेस्पिरेशन होईल, नो डाऊट इट विल कन्वर्टेड इन टू सपोज अल्कोहोलिक कंपाऊंड. एखादं जे काही अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलमध्ये याचं कन्वर्जन होईल इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, वेअर कार्बन डायऑक्साईड इज इव्हॉल्व्ड. नो डाऊट कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होईल, पण मात्र या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो वापरला जात नाही, ॲब्झॉर्ब केला जात नाही. देअरफॉर इक्वेशन जे आहे ते जसं की समजा 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इज इव्हॉल्व्ड बट 0 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन इज ॲब्झॉर्ब, सो इट इज इक्वल टू इन्फिनाइट, आहे की नाही. त्याचं झिरो उत्तर येईल. इन्फिनाइट त्याचं सांगता येईल, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं की इट इज the RQ value of these anaerobic respiration is found to be more than unit. काहीतरी वेगळी असेल ती सांगता येत नाही, 2 असेल 4 असेल, जितके काही मॉलिक्युल्स कार्बन डायऑक्साईडचे तयार होणार आहे तितक्या प्रमाणामध्ये ही असू शकते. सो इट इज इन्फानाइट, लक्षात घ्या. जितके कार्बन डायऑक्साईड त्यातनं तयार होतील तेवढ्या प्रमाणामध्ये ही त्याची व्हॅल्यू आलेली आपल्याला पाहायला मिळेल. ही काही ठरलेली नसेल 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त. इट इज ऑलवेज मोर दॅन युनिटी. जसं इथं 2 आहे, 2 डिवायडेड बाय 0. देन केमिऑस्मॉटिक थेअरी ऑफ एटीपी शेवटी आपल्याला दिलेलं दिसतंय. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जाऊ द्या, हे एक शेवटचा एक महत्वाचा पार्ट पहा, आपल्याकडे 1 मिनिट शिल्लक राहिला. हो, याच्यानंतर केमिस्ट्रीचे लेक्चर अटेंड करा बरं राहुल सरांनी. त्याच्यामध्ये शेवटी पहा रेस्पिरेशनचे सिग्निफिकन्स काय, रेस्पिरेशन का महत्वाचं आहे. तर रेस्पिरेशन हा एकमेव अशी प्रोसेस आहे की ज्यापासून
एनर्जी रिलीज होत असते. सो इट रिलीज द एनर्जी. Respiration is an energy releasing process. In this, organic compounds are undergoes oxidation and resulted into formation of energy. So second one is synthesis of energy or synthesis of ATP molecules. जी काही एनर्जी त्या ऑक्सिडेशन मधून बाहेर पडते ती एनर्जी लगेच त्या ठिकाणी काय केली जाते, एटीपी मध्ये कन्वर्ट केली जाते. आणि हे एटीपी जे आहेत ते ॲज अ बायोलॉजिकल फॉर्म किंवा केमिकल फॉर्म म्हणून प्लांटमध्ये स्टोअर केले जातात, की जे हवे त्यावेळेला एनर्जी सोर्स म्हणून पुन्हा वापरले जाते. पुन्हा या ठिकाणी कार्बनचं रिसायकलिंग होते. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन ऑक्सिजन इज टेक्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड व्हेअर दे आर एक्सचेंजिंग कार्बन डायऑक्साईड इज गिवन आउट. जो काही कार्बन डायऑक्साईड समजा रेस्पिरेशन तयार होतो तो लगेच त्या ठिकाणी पुन्हा फोटोसिंथेसिससाठी सुद्धा वापरला जातो. Then in anaerobic respiration alcohol is produced. रेस्पिरेशनच्या थ्रू काय तयार होत आहे, अल्कोहोल तयार होते. सो इट इज प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन.